नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूयात. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जानकीच्या केसचं आज हिअरिंग असतं आणि त्यासाठी आता पोलीस हे जानकीला घेऊन कोर्टात आलेले असतात. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही सजून धजून तयार होऊन कोर्टात जायला निघते. ती खूप खुश असते कारण आता जानकीला अटक झालेली असते ना, आणि ती मनोमनीच गाणं गुणगुणत असते. इतक्यात त्या ठिकाणी सारंग येतो. सारंग येऊन ऐश्वर्याला विचारायला लागतो, ऐश्वर्या, तुम्ही तर आज खूप खुश दिसताय, गाणं वगैरे गुणगुणताय, नक्की काय चाललंय तुमच्या मनात? ऐश्वर्या म्हणत असते, काय हो सारंग, असं काय बोलताय? सारंग म्हणतो, एवढ्या नटताय, जाताय तरी कुठे? ऐश्वर्या म्हणत असते, कुठे म्हणजे काय? आज त्या जानकीचं कोर्टात केस आहे ना, तारीख आहे, हिअरिंग आहे तिची. मग तिच्या वतीने साक्षी तिच्या विरोधात द्यायला नको का? मग बिचाऱ्या जानकीची हिअरिंग आहे तर मी तिथे जायला हवं ना, साक्ष द्यायला नको का? मग सारंग म्हणतो, काय म्हणजे तुम्ही जानकी वहिनींच्या विरोधात साक्षी देणार? अरे बापरे, अहो ऐश्वर्या, असं नका करू. मग ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, आजपर्यंत तिने माझं जिणं हराम केलं होतं, पण मी एका बाजूला आता तिचं जिणं हराम करते. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, असं काय करताय, सांगा ना मला. ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग, यावेळेस मी तुम्हाला यातलं काही सांगणार नाही. तुमचं म्हणजे ना, ती लहान मुलं असतात ना, ज्यांना आपण चॉकलेट देतो आणि त्यांना विचारतो एखादी गोष्ट आणि मग ते लगेच सांगून टाकतात, त्यांच्या पोटात कोणतीही पद्धतीची गोष्ट राहत नाही. तसं तुमचं आहे. तुमच्या देखील पोटात काहीच राहत नाही, म्हणून मी तुम्हाला काही सांगणार नाही. त्याबरोबर आता लगेचच सारंग म्हणायला लागतो, अहो ऐश्वर्या, पण हे चुकीचं आहे ना. मग ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्ही काळजी नका करू, मी माझ्या मनासारखंच करेल. त्यावर सारंग म्हणतो, पण म्हणजे तुम्ही त्या लताबाईला अशा ठिकाणी ठेवा की जिथं कोणीच पोहोचू शकणार नाही, म्हणजे अगदी कोणीच काय, ती जानकी देखील पोहोचू शकणार नाही. अहो ती जानकी काही साधी नाही आहे. तिने जर ठरवलं ना, तर ती त्या लताबाईला शोधून काढणार म्हणजे काढणार. त्यामुळे ती सापडणार नाही याची काळजी घ्या आधीच तुम्ही. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, अहो तो ऐश्वर्याचा पिंजरा आहे. ऐश्वर्याचा त्या लताबाईला अशा ठिकाणी डांबून ठेवलेला आहे ना, की तिला कोणीच शोधू शकणार नाही. सारंग खूपच जास्त खुश होऊन जातो. तर आता आपण पाहतो की ऐश्वर्या ही कोर्टात हजर झालेली असते आणि आता तिच्यासोबत आलेला असतो तो सारंग. ऐश्वर्या येऊन बसते आणि ऐश्वर्याच्या मागोमाग सारंगसुद्धा तिथे येऊन बसतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग, तुम्ही कशाला आलात इथे? सारंग म्हणतो, ऐश्वर्या, तुम्ही इथे होतात, मग माझं घरी मन लागणार तरी कसं, म्हणून मी इथं आलोय. ऐश्वर्या म्हणते, सारंग, मला कशाला तुमची काही मदत लागणार नाही आहे. बरं आता आलंय तर बसा इथे शांत. त्यानंतर आपण पाहतो की इथे लेडीज कॉन्स्टेबल जानकीला हाताला हातकडी घालून घेऊन आलेली असते आणि आता तिला डायरेक्ट विटनेस बॉक्समध्ये उभी करते. इतक्यात त्या ठिकाणी ॲडव्होकेट विद्यासागर येतात आणि सौमित्रला म्हणतात, अरे ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे. त्याचबरोबर लगेचच सौमित्रसुद्धा म्हणतो, हाय ॲडव्होकेट विद्यासागर. त्याबरोबर लगेचच आता विद्यासागर म्हणतात, तुमचं नाव खूप ऐकलं आहे मी. मुंबईमध्ये ॲडव्होकेट निंबाळकरांना तुम्हीच हरवलंत ना. ग्रेट, इट्स रिअली वी ग्रेट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हरवण्याचा विचारही करू नका, कारण मी ॲडव्होकेट विद्यासागर आहे. त्याचबरोबर लगेचच सौमित्र त्यांना सांगतो की प्लीज बसा. त्याचबरोबर लगेचच ॲडव्होकेट विद्यासागर जाऊन बसतात. आता जज आलेले असतात आणि त्यानंतर त्या विचारतात, डिफेन्स वकील. त्यावर सौमित्र हात वरती करतो, मी. आणि केस वकील. त्यावर लगेचच आता विद्यासागर हात वर करतो आणि म्हणतो, मी. मग त्या दोघांनाही तुम्ही आता तुमचं काम सुरू करू शकता अशी ऑर्डर मिळते. विद्यासागर म्हणायला लागतात की जानकी रणदिवे यांनीच खून केलेला आहे लताबाईंचा. त्याचबरोबर सौमित्र उठून उभा राहतो आणि म्हणतो, एक मिनिट, अजूनही जानकी रणदिवे यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही असं बोलू शकत नाही की त्यांनी खून केलेला आहे. जर तुमच्याकडे काही पुरावाच नाही आहे तर तुम्ही असं बोलू शकत नाही.
त्याचबरोबर लगेचच आता इकडे ॲडव्होकेट विद्यासागर म्हणायला लागतात की जानकीने कोणाचाही खून केलेला नसेल तर तिने खून केलाय की नाही हे सिद्ध करण्यासाठीच आज आपण इथे जमलोय. त्यामुळे मला माझ्या कामाला सुरुवात करू देत. आणि मग तो म्हणत असतो, जज साहेब, मला सगळ्यात अगोदर काही सिद्ध करण्या अगोदर किंवा काही सांगण्या अगोदर यांच्या घरातल्या काही पर्सनल रिलेशनशिपच्या गोष्टी इथे मांडायच्या आहेत. आणि त्याबरोबर जज सांगायला लागते, परमिशन देतात. त्याबरोबर विद्यासागर सांगायला लागतो की सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, नानासाहेब रणदिवे अर्थात पुरुषोत्तम रणदिवे यांची पहिली पत्नी म्हणजेच पार्वती रणदिवे हिला एक मुलगा झाला, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं ऋषिकेश रणदिवे. पण पार्वती रणदिवेला माहीत होतं की आपण फार काळ जगणार नाही आहोत, कारण त्यांना अस्थम्याचा त्रास होता. त्यामुळे मग त्यांनी नानासाहेब रणदिवे यांना दुसरं लग्न करा अशी गळ घातली, कारण त्यांना त्यांच्या मुलाची काळजी होती. ज्यावेळेस ऋषिकेश रणदिवे यांच्या वडिलांनी पुरुषोत्तम रणदिवेंनी दुसरं लग्न केलं ते सुमित्रा रणदिवे बरोबर. ऋषिकेश रणदिवेंना सुमित्रा रणदिवेंच्या हाती सुपुत्र करून पार्वती रणदिवे हे जग सोडून कायमच्या निघून गेल्या. त्यानंतर मग सुमित्रा रणदिवे यांनीच ऋषिकेश रणदिवेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि त्यानंतर कधीच पार्वती रणदिवे या परत आल्या नाही. आणि फक्त त्यांच्या मृत्यूची खबर पण घडलं असं की ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस चेहऱ्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे मग नानासाहेब रणदिवे यांना सांगण्यात आलं की ही तुमची पत्नी आहे आणि त्यांनी या बाईवरती अंत्यसंस्कार केले. काही वर्षानंतर अगदी आत्ताच नवीन ऋषिकेश रणदिवे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय हे पार्वती रणदिवे यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंडदान करण्यासाठी गेलेले होते. आणि त्या दरम्यान तिथे ऋषिकेश रणदिवे यांना एक बाई पाण्यात बुडताना दिसली आणि म्हणूनच त्यांनी ताबडतोब पाण्यात उडी मारली आणि त्या बाईला पाण्याच्या बाहेर काढलं. ती बाई बेशुद्ध अवस्थेत होती. जेव्हा ती शुद्धीवरती आली तेव्हा ती म्हणायला लागली की मी पार्वती आहे. नानासाहेब, मी पार्वती आहे, तुमची बायको. कोणीच त्या बाईवरती विश्वास ठेवत नव्हतं, पण जानकीने त्या बाईवरती विश्वास दाखवला आणि तीच म्हणाली की आपण यांना घरी घेऊन जाऊ. खऱ्या पार्वती आई असतील तर गडबड होईल, घरी घेऊन जाऊ. आणि मग जानकी रणदिवे यांनीच त्या खोट्या लता कारखानीसला घरात आणलं. लता कारखानीस घरात आली आणि त्यानंतर घरात सुरू झाले वाद. लता कारखानीस हिने पहिले रणदिवे यांच्याबरोबर जवळीक साधून सुमित्रा आणि नानासाहेब यांच्यामध्ये वाद निर्माण केले. त्याचबरोबर सुमित्रा रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे म्हणजेच आई मुलगा यांच्यातसुद्धा वाद निर्माण केले. आपल्या आईला कधीच आवडणार नाही की माझा मुलगा कुठल्या तरी दुसऱ्या स्त्रीला आई म्हणतोय. त्यानंतर आता ते सांगायला लागतात आणि या सगळ्याला खत पाणी घातलं ते जानकी रणदिवेंनी. जानकी रणदिवे यांनीच त्या बाईला घरातही आणलं आणि जर या पार्वती आई असतील तर त्यांना आपण सिद्ध करण्याचा एक चान्स द्यायला हवा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल, गडबड होऊन जाईल, असं सुद्धा या म्हणाल्या होत्या. बरोबर बोलतोय ना मी? त्याचबरोबर लगेचच आता मात्र जानकी होकार देते. त्याबरोबर लगेचच आता इथे सौमित्र हा अवंतिकाच्या कानात म्हणतो, अवंतिका, आपल्या घरातल्या एवढ्या पर्सनल गोष्टी या वकिलीला कसं माहीत? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, अरे असं काय करतोयस? आहे ना ऐश्वर्या? त्याचबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, हो बरोबर आहे. मग आता लगेचच जज साहेब म्हणत असतात की पुढे एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्या रणदिवे कुटुंबासमोर आलं खरं. ते म्हणजे असं की ही जी बाई आहे ती खरीखुरी पार्वती नसून एक नटी आहे, अर्थात लता कारखानीस नावाची. आणि मग नंतर लता कारखानीस यांनी नाटक केलंय हे कळाल्यानंतर अचानक घरी खोटे पोलीस येतात. ते लता कारखानीस यांना अटक करतात आणि तिकडून घेऊन जातात. पोलीस स्टेशनला गेल्यावर आता यांना असं कळतं की तिथे ती बाईच नाही आहे, तिथे कोणते पोलीस आलेच नव्हते. आणि नंतर काही काळाने ती बाई जानकी रणदिवे यांना भेटते आणि सांगते की मी तुझी आई आहे. अर्थात मग आता मी लॉर्ड तुम्हाला अर्थ लागून जाईल. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, पहिली गोष्ट तुम्ही असे आरोप करू शकत नाही. त्यावर लगेच तो म्हणतो की हे सगळं काही जानकी रणदिवेंनीच केलं याचा माझ्याकडे पुरावा आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे नाना ओवीकडे आलेले असतात आणि ते ओवीला म्हणत असतात की ओवी बाळा, तू रडू नकोस, शांत हो. हे बघ, आज नाना आजोबांनी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते बघ. वरण भात, त्याच्यावर मस्त साजूक तुपाची धार,
ये बस जेवायला. आज नाना आजोबा तुला स्वतःच्या हाताने भरवणार आहे. तर ओवी म्हणत असते, नाना नकोय मला काहीच, नाही खायचं मला. त्याबरोबर नाना तिला समजावत सांगतात, ओवी बाळा असं रडायचं नाही, हुशार आहेस ना तू, मग ये बरं जेव आता. मग ओवी म्हणते, मला माझी आई हवी आहे, तुम्ही कधी आईला आणणार आहे. मग नाना म्हणतात, येईल बाळा लवकर, येईल तुझी आई. त्यावर ओवी म्हणत असते, नाना कधी येईल आई, तुम्ही सुद्धा असंच सांगताय. बाबांना विचारलं तर बाबाही असंच सांगताय. मला माझी आई हवीच आहे. आणि त्यानंतर नानासाहेब मनोमनी म्हणतात की आमच्या जानकीला पटकन पाठव रे देवा, आणि ते जानकीच्या सुटकेसाठीच प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे आता जज म्हणतात, तुम्ही तुमची प्रोसिजर करा. इथे ॲडव्होकेट विद्यासागरांनी मुद्दा मांडलेला असतो की जानकीने प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी हे सगळं केलं. मग आता लगेचच सौमित्र सांगायला लागतो की तुम्हाला चुकीची माहिती पुरवण्यात आली आहे. जानकी रणदिवेंना प्रॉपर्टीसाठी काहीच करण्याची गरज नाही, कारण ती सगळी प्रॉपर्टी आधीच त्यांच्या नवऱ्याच्या नावावर होती. त्यावर आता लगेचच विद्यासागर म्हणतो की पुढे काय घडलं ते सगळं काही मला कोर्टाला सांगण्याची, कोर्टात एक साक्षीदार उभा करण्याची गरज आहे. तो साक्षीदार आहे सुमित्रा रणदिवे. सुमित्राला आता कोर्टात हजर केलं जातं आणि मग विचारलं जातं की मला सांगा, तुमचं आणि तुमच्या सुनेचं रिलेशन कसं आहे, आणि उत्तर खरं हवं आहे. त्याबरोबर सुमित्राही म्हणत असते, आमचं नातं खूप चांगलं होतं. त्यावर लगेच ते म्हणतात, होतं म्हणजे. त्यावर सुमित्रा म्हणते, आता नाही आहे. आणि मग पुढे आता लगेचच ते विचारतात, कधीपासून नाही आहे. त्यावरती ती सांगते की ती बाई खोटी आहे. ती घरात आली ना तेव्हापासूनच खरं तर मला ती बाई पार्वती ताई आहेत हे पटतच नव्हतं. पार्वती ताईंचा चेहरा मी एकदाच बघितलाय, पण तो चेहरा मी पुन्हा कुठेही पाहिला ना तरी मनाबरोबर आठवेल. हा अर्थात आता एवढ्या वर्षात माणूस बदलतं, दिसायला वेगळं लागतं, पण तरीही त्याचा तो शांतपणा, त्यांचा जो समंजसपणा, समजूतदारपणा आहे ना, तो कायम माझ्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना कधीही ओळखू शकते. तर हे सगळं जे काही जानकी बोलत होती ते सगळं खोटं होतं. मी सांगत होते पण त्यांनी माझं ऐकलं नाही, असं सुद्धा आता सुमित्रा सांगायला लागते. त्याबरोबर लगेचच आता विद्यासागर म्हणतात, मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही कोर्टाला तुमचा एवढा मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. त्याबरोबर आता ते पुढे विचारायला लागतात की बरं चला आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, तुमची सून कोणाचं खून करू शकते का. त्यावर मात्र आता सुमित्रा निरुत्तर होते. मी काही बोलू शकत नाही यावर, असं ती म्हणते. त्याबरोबर लगेचच आता सौमित्राला विचारलं जातं, ॲडव्होकेट सौमित्र तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का. सौमित्र म्हणतो, अर्थात. मग सुमित्राला क्रॉस क्वेश्चन विचारण्याची संधी दिली जाते. पण त्या अगोदर ॲडव्होकेट विद्यासागर हे सुमित्राला अजून एक प्रश्न विचारतात. तो म्हणजे, तुम्हाला काय वाटतं ती बाई पार्वती होती का. त्यावर लगेचच आता इकडे सुमित्रा सांगते की नाही, अजिबात नाही, ती पार्वती नव्हती, ती खोटं बोलत होती. मला हे पूर्वीपासूनच माहीत होतं. तिने काहीही सांगू दे, ती कोणाची आई आहे असं म्हणू दे, पण माझा खरोखर त्या बाईवर अजिबात विश्वास पडणार नव्हता. ती बाई एक नंबरची खोटारडी होती. त्यावर जानकी म्हणते, आई असं काय करतात, ती माझी आई होती. त्याचबरोबर लगेचच आता इकडे सुमित्रा ही गप्प बसते. तर आता ऋषिकेशला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. सौमित्र आता उठून उभा राहिलेला असतो आणि आता तो सुरुवात करतो. तो पहिलं तर आईला म्हणतो, सौभाग्यवती सुमित्रा रणदिवे, मला सांगा, तुमचा मुलगा आणि तुमची सून हे कसे आहेत स्वभावाने, आणि खरं उत्तर द्या प्लीज. कोर्टात खोटं उत्तर आणि खोटं आज बोलूच नका. त्याचबरोबर लगेचच आता ऋषिकेश आणि जानकीबद्दल सुमित्रा दोनच शब्द बोलते ते चांगले आहेत. मग आता नंतर पुन्हा विद्यासागर यांनी ऋषिकेशला बोलावलेलं असतं आणि म्हणत असतात, तुम्ही तुमच्या बायकोचा गुन्हा पोटात घातलाय, हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे, तुम्ही खूप मोठी चूक करताय. तर आता जानकी ही न्यायाधीश महाराजांसमोर हात जोडते आणि त्यांना विनंती करते, न्यायाधीश महाराज, माझी आई जिवंत आहे, ती मृत्युमुखी गेलेली नाही आहे. मला तिला वाचवण्याची गरज आहे आणि तिला सोडवण्याची गरज आहे. मला फक्त एक संधी हवी आहे. मग